वाले को इशारा कॉफी। हाय गाईज, आपण आता घरी यायच्या वेळेवर आहे आणि आपण आता काजू वगैरे बघायला थांबलोय। बघूया आपण आता काजूचे असे बरेच प्रकार किंवा बाकी प्रोडक्ट जे काय आहेत ते इथं सेलिंगला आहे। बघू शकता तुम्ही, घरगुती पापड, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कंपनी आणि मॅन्युफॅक्चर केलेले पण मसाले ठेवले ते। इकडं मागं कोल्ड ड्रिंक आहे, नॅचरल कोकम सरबत वगैरे। त्याच दुकानाच्या मागं एकदम नॅचरल काजूची बाग बघायला भेटते आपल्याला। पूर्ण झाडाला सगळीकडे काजूच काजू आहे आणि हे त्यांनी त्यांच्या जेवढं काय जागा आहे त्या परिसरात हे सगळं केलेलं आहे। बघा, हातालाच आलेला काजू आहे हा, तिथे खाली दिसतोय तो काजू आहे। काय सांगावं, इथं कोकणात 4 दिवस राहून जी मजा आली ना, खरंच असं सगळं विसरून गेलो होतो, टेन्शन येते, असं वाटत होतं परत जाऊच नाही। पण कसं आहे, आपण शेवटी घर ते घर असतं, घरी जावंच लागणार आहे। पण मजा आली, खूप मजा आली। ही ट्रिप सगळ्यात जास्त एन्जॉय झाली, बऱ्याच वर्षानंतर हा प्लॅन झाला जाण्याचा। आणि तर मित्रांनो, आता घरी येताना आपण जिथं नाश्ता झाला आणि त्यानंतर आपण आता ट्रॅव्हल करून आलो आहे माणगावमधल्या आनंद भुवनला। मोठ्या परिसरात असलेले आनंद भुवन आहे, तुम्हाला समोरून व्ह्यू दाखवतो त्याचा। हे खास आमच्या व्हेजवाले खाणारे त्यांच्यासाठी मागवलेलं जेवण। काय करावं ते बघून आम्हाला पण पाणी सुटलेलं, पण नॉनव्हेज पहिलं प्रायोरिटी। मोकळे प्लेट बघून तर आम्हाला पण जेवण कधी येतं असं झालतं। शेवटी हे आलेलं आहे आपलं चिकन तंदूर। आता याच्यावर ताव मारणार आहे आपण। हे बोंबील फ्राय, बघा सुरुवात झालेली आहे भाऊची खाण्याची। भाऊंनी घेतलेले पीस, हे आमचे बोंबील आणि मासे खाणारे लोकांसाठी। हे आमचे पूर्ण गँग, तिकडं व्हेजवाले वेगळे बसले, ते काय करायचं। चिकन बिर्याणी बघून राहत नव्हतं म्हणून तंदूर संपून आपण पटकन बिर्याणी वाढून घेतली। मस्त हात भरून आपण बिर्याणीचा आस्वाद घेतला आणि बिर्याणी संपल्यावर आपण हे पाण्यात मस्त लिंबू टाकून हात धुवून पटकन आपलं जेवण संपवलं। जेवल्यानंतर मस्त सोलकढी घेऊन सोलकढीवर मारला आपण ताव आणि आपल्या व्हेजवाल्या भावानी घेतलंय ताक पिऊन आता जेवण झालं ना, आपण आता निघालोय। जसा तामिनी घाट सुरू झाला तसे आपल्याला बजरंगबलीचे दर्शन मिळायला लागले।
इतनी खुशी मुझे आज तक नहीं हुई। अबे रुक ये ले। इतनी खुशी आज तक नहीं हुई। बिस्किट टाकले होते आपण त्यांना खाण्यासाठी, बघा कसे खाता येते. तिथून आपण थोडं पुढं आलो आणि प्राण्यांना पिण्यासाठी पाण्याची सोय इथं केलेली आहे. त्यामध्ये आपण आपल्या बॉटलमधलं पाणी भरलं. तर अशा प्रकारे आपले हे 4 दिवसाची जी दापोली मुरुड बीचची ट्रिप होती ती फायनली एंड झालेली आहे आणि आपण आता पुण्याला रिटर्न आलो. सो स्टे ट्यून गाईज, सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजून अशा भारी व्हिडिओसाठी नक्की चॅनलवर सबस्क्राईब बटन दाबून मला सपोर्ट करा. थँक्यू.